हम्म. आपण असा विचार करूया, समजा ज्याला आपण देव मानतो, ज्याच्यापुढे आपण रोज हात जोडून उभा राहतो, आणि तोच देव अचानक समोर आला आणि म्हणाला की माझ्या खांद्यावर या जगाच्या जबाबदाऱ्यांचं खूप मोठं ओझं आहे. बाप रे. आणि तो पुढे असेही म्हणतोय की मला आतून खूप एकटं वाटतंय. म्हणजे हा विचारच किती हादरवून टाकणार आहे, नाही का? कारण आपण देवाला अशा मानवी आणि असुरक्षित पातळीवर पाहण्याची कधी सवयच करून घेतलेली नसते. अगदी खरंय. देव म्हणजे कोण? तर जो सर्व चुकांच्या, संघर्षांच्या आणि भावनिक गुंतागुंतीच्या पूर्णपणे पलीकडे आहे असं आपण मानतो. पण जर ती दैवी रेषा अचानक पुसट झाली तर काय होईल? तर तो देव अचानक एक हाडा माणसाचा माणूस वाटायला लागेल. आणि हे खरोखरच पचवायला थोडं जड जातं. कारण आपल्याला नेहमी गोष्टी एका स्पष्ट चौकटीत पाहायला आवडतात. देव आणि माणूस यांच्यात आपण एक स्वच्छ आणि कधी न पुसला जाणारा फरक ठेवलेला असतो. हो, तिथे एक निश्चित असा आदर असतो, पण त्याचसोबत एक मोठं दुरावाही असतोच. आणि आजच्या आपल्या सखोल चर्चेमध्ये आपण नेमका हाच धक्का आणि हाच दुरावा कसा मिटतो हे डिकोड करणार आहोत. नक्कीच. नक्कीच. आज आपण शिवाजी सावंत यांच्या युगंधर या महाकादंबरीचा वेध घेणार आहोत. इसवी सन 2000च्या आसपास प्रकाशित झालेला हा सुमारे 900 ते 1000 पानांचा प्रचंड मोठा ग्रंथ आहे. आजचा आपला मुख्य उद्देश हा आहे की या पुस्तकाने कृष्णाला केवळ एक चमत्कारी देव म्हणून न मांडता एक अत्यंत मानवी, तत्वज्ञानी आणि मुत्सद्दी व्यक्तिमत्व म्हणून जगासमोर कसं ठेवलं हे समजून घेणं. आणि साहित्याच्या या प्रवासात ही कादंबरी एक अतिशय महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. आज आपण ज्या नोंदी आणि स्रोतांचा आधार घेत आहोत, यातून हे स्पष्ट होतं की हे पुस्तक किती प्रभावी आहे. तुम्हाला माहितीये, गुडरीड्सवर या पुस्तकाला 4.3 इतकं उच्च मानांकन मिळालेलं आहे. अरे वा, 4.3 म्हणजे खूपच चांगलं रेटिंग आहे. हो, आणि यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे ही कादंबरी केवळ एक जुनी पौराणिक कथा नव्याने सांगत नाही. ती त्या पौराणिक कथांना थेट मनगज्ञाने वास्तवाशी, म्हणजेच सायकोलॉजिकल रिअलिझमशी जोडते. सायकोलॉजिकल रिअलिझम. अगदी. म्हणजे कृष्णासारख्या एका महानायकाला मानवी पातळीवर आणून त्याचं मानसशास्त्र आणि त्याचं भावनिक आंदोलन उलगडणं ही या पुस्तकाची खरी ताकद आहे. पण कसं आहे, हे जे देवाचं मानवी रूप आहे ते लेखकाने इतक्या ताकदीने उभं कसं केलं? कारण नुसतं कृष्ण माणूस होता असं एका वाक्यात सांगून हे वाचकाला कधीच पाठणार नाही. बरोबर. आणि म्हणूनच मला वाटतं की ही कथा कशी सांगितली आहे ते पाहणं सर्वात आधी आवश्यक ठरतं. अगदी मुद्द्यावर आलात. आणि म्हणूनच लेखकाने कथेची रचनाच पूर्ण बदलून टाकली आहे. त्यांनी कथा एका सरळ रेषेत सांगितलेलीच नाहीये. म्हणजे पारंपरिक पद्धतीने नाही. नाही, अजिबात नाही. साहित्याच्या परिभाषेत याला मल्टी पर्स्पेक्टिव्ह नॅरेटिव्ह म्हणतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर गोष्ट कुणी एकच माणूस किंवा त्रयस्थ निवेलक सांगत नाहीये. ही कथा उलगडते कृष्णाच्या अगदी जवळच्या व्यक्तींच्या दृष्टिकोनातून. म्हणजे अनेक लोक आलटून पालटून कथा सांगतात तर. हो. रुक्मिणी, अर्जुन, द्रौपदी, उद्धव अशा वेगवेगळ्या व्यक्तींच्या आवाजातून आपण कृष्णाला पाहतो. विशेष म्हणजे कादंबरीची सुरुवात कृष्णाच्या जीवनातील अंतिम क्षणांपासून होते आणि तिथून ती एका आत्मचरित्रात्मक आणि चिंतनशील प्रवासासारखी भूतकाळात जाते. म्हणजे हे एखाद्या प्रिझम सारखं आहे. समजा आपण कृष्णाच्या व्यक्तिमत्वाला एक पांढरा आणि प्रखर प्रकाशकिरण मानलं तर तो प्रकाशकिरण जसाच्या तसा पाहणं कदाचित कुणाच्याच डोळ्यांना शक्य नसेल. अगदी अचूक साधर्म्य दिलात. आणि म्हणूनच तो प्रकाशकिरण जेव्हा या वेगवेगळ्या व्यक्तींच्या दृष्टिकोनातून म्हणजेच त्या प्रिझममधून पार होतो तेव्हा आपल्याला त्याचे वेगवेगळे रंग दिसतात. हे खूपच रंजक आहे. उदाहरणादाखल पाहायचं झालं तर रुक्मिणीच्या नजरेतून जेव्हा आपण कृष्णाला पाहतो तेव्हा तो एक प्रियकर आणि नवरा म्हणून वेगळा दिसतो. पण त्याचवेळी त्याच्यावर असलेल्या राजकारणाचा आणि नेतृत्वाच्या ताणामुळे त्यांच्या वैयक्तिक नात्यात जी गुंतागुंत निर्माण होते तीही आपल्याला दिसते. आणि अर्जुनाच्या बाबतीत हे कसं काम करतं? तो कृष्णाकडे कसा पाहतो? अर्जुनाला जाणवणारा कृष्ण हा एक सखा आणि अचूक मार्गदर्शक आहे. पण तोच कृष्ण वेळ पडल्यावर अत्यंत कठोरही होऊ शकतो. आणि द्रौपदी? द्रौपदीच्या नजरेतून पाहताना तो एक रक्षणकर्ता वाटतो, पण त्याचवेळी तो स्वतःच्या मर्यादांची जाणीव असलेला एक असहाय्य मित्रही वाटतो. प्रत्येक निवेदक कृष्णाचा एक असा पैलू समोर आणतो जो कदाचित दुसऱ्याला कधीच दिसलेला नसतो. पण इथे माझ्या मनात एक शंका उपस्थित होते. विचारू शकता. कसं आहे, 1000 पानांचं हे पुस्तक आहे. कथेची सुरुवात अंतिम क्षणांपासून होते, कथा भूतकाळात जाते, अनेक लोक आलटून पालटून बोलत आहेत. मग अशा वेळी वाचनाचा अनुभव गोंधळात टाकणारा न होता तो अधिक खिळवून ठेवणारा कसा ठरतो?
कारण एवढे सगळे दृष्टिकोन आणि काळाचे तुकडे एकाच वेळी जोडताना एखाद्या वाचकाचा गोंधळ उडू शकतो. तुमची शंका अगदी रास्त आहे, पण तिथेच लेखकाचं कसबपणाला लागतं. गोंधळ न उडण्याचं मुख्य कारण म्हणजे ही कथा केवळ घटनांची जंत्री नाहीये, तर ती भावनिक प्रगल्भतेची एक साखळी आहे. भावनिक प्रगल्भता म्हणजे नक्की काय? म्हणजे भाग्यग माणूस त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी मागे वळून पाहतो तेव्हा त्याच्याकडे एक वेगळीच शांतता असते. प्रत्येक निवेदक कृष्णाच्या आयुष्यातील असा एक टप्पा उलगडतो जो त्या विशिष्ट नात्याची आणि वेळेची गरज असतो. म्हणजे सगळं काही एका लयीत जुळून येतं. अगदी. त्यामुळे वाचकाच्या मनात एक एक कोडं सुटत जातं. वाचक स्वतः त्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या जागी उभा राहून कृष्णाकडे पाहू लागतो. म्हणजे आपण फक्त कथा वाचत नाही, तर आपण त्या लोकांच्या नजरेतून तो काळ जगतो. आणि या वेगवेगळ्या व्यक्तींच्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर कृष्णाचं जे रूप समोर येतं ते कोणत्याही देव्हाऱ्यातील मूर्तीपेक्षा अतिशय वेगळं आणि मानवी आहे. ह्याच मानवीकरणावर आपण आता थोडं लक्ष केंद्रित करायला हवं. नक्कीच, कारण हेच या कादंबरीचं मूळ आहे. कारण या पुस्तकाने कृष्णाला फक्त देव मानलेलं नाहीये, तर तो एक अत्यंत धोरणी मुत्सद्दी, एक रणनीतिकार, एक सच्चा मित्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जबाबदाऱ्यांच्या प्रचंड ओझ्याखाली दबलेला एक सामान्य माणूस म्हणूनही साकारला गेलाय. आणि हे मानवी रूप कसं दिसतं हे वाचणं हा एक वेगळाच अनुभव आहे. गोकुळातील बालपणीचा तो अत्यंत निरागस खेळकरपणा आणि प्रेम यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे द्वारकेतील आणि कुरुक्षेत्रावरील अत्यंत गुंतागुंतीची युद्धनीती आणि राजनीती इथपर्यंत कसा जातो हे पाहणं अद्भुत आहे. हो ना? जो कृष्ण बासरी वाजवतो तोच कृष्ण युद्धभूमीवर रथाचे चक्रही हातात घेतो. त्यालाही वेदना होतात, त्यालाही निर्णय घेताना त्रास होतो. स्वतःच्याच यादवांच्या कुळाचा नाश होताना पाहण्याची अगतिकता त्याच्या वाट्याला येते. पण याच ठिकाणी एक खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि तो प्रश्न म्हणजे कृष्णाने केवळ गीतेचा उपदेश केला की तो प्रत्यक्ष गीतात जगला? कारण उपदेश करणं हे नेहमीच सोपं असतं. कुणीही व्यासपीठावर उभं राहून मोठे मोठे विचार मांडू शकतं. हो, पण ते आचरणात आणणं खूप कठीण असतं. आणि जेव्हा आपण युगंधर वाचतो तेव्हा आपल्याला समजतं की त्याने ती गीता प्रत्यक्ष जगलीये. प्रत्यक्ष जगलीये. होय. जेव्हा एखादा देव नुसताच आकाशातून उपदेश करत नाही, तर तो प्रत्यक्ष त्या जळत्या जमिनीवर उतरून ती तत्वे जगतो, तेव्हा त्याला किती भयंकर संघर्ष करावा लागतो हे आपल्याला यातून दिसतं. म्हणजे स्वतःच्या तत्वांसाठी स्वतःच्याच लोकांशी वैर घेणं. अगदी. मोठ्या ध्येयासाठी सतत अप्रिय निर्णय घेणं हे सगळं अत्यंत वेदनादायी असतं. देवाला या मानवी पातळीवर आणून त्याच्यातील हा आंतरिक आणि बाह्य संघर्ष दाखवल्यामुळे तो आपल्याला खूप जवळचा वाटू लागतो. आणि जर कृष्णाने गीता प्रत्यक्ष जगली असेल तर स्वाजिगच त्याला असे अनेक कठीण निर्णय घ्यावे लागले असणार जे सामान्य माणसाच्या पचनी पडणं अवघड आहे. यातूनच धर्म आणि त्यातील नैतिक गुंतागुंतीचा म्हणजेच मोरल कॉम्प्लेक्सिटीचा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या कादंबरीत समोर येतो. बरोबर. युगंधरमध्ये धर्म किंवा कर्तव्य हा कोणताही दगडावर कोरलेला अपरिवर्तनीय नियम मानलेला नाही. म्हणजे काळ्यावरची पांढरी रेघ नाही. अजिबात नाही. ती एक अत्यंत गुंतागुंतीची आणि परिस्थितीनुसार बदलणारी निवड आहे, ज्याला आपण सिच्युएशनल चॉईस म्हणतो. म्हणजे धर्म ही संकल्पना एखाद्या GPS सिस्टमसारखी नाही का, जो आपल्याला नेहमी एक अचूक, सोपा आणि आधीच ठरलेला रस्ता दाखवेल. आपण फक्त तो फॉलो करत राहायचा? नाही, हे GPS सारखं नक्कीच नाही. उलट मला वाटतं धर्म म्हणजे एखाद्या महाभयंकर वादळात अडकलेल्या जहाजाच्या कॅप्टनने घेतलेल्या निर्णयांसारखा आहे. वादळात अडकलेलं जहाज आहे, छान उदाहरण आहे. हो, कारण जिथे संपूर्ण जहाज आणि त्यातील हजारो लोक वाचवण्यासाठी कॅप्टनला कधीकधी अत्यंत कठीण, कठोर आणि इतरांना पूर्णपणे न पटणारे निर्णय घ्यावे लागतात, तिथे नियम पुस्तकात काय लिहिलं आहे यापेक्षा ते जहाज बुडण्यापासून वाचवणं हा एकमेव मोठा धर्म ठरतो. हे खूपच रंजक आहे. पण याच अनुषंगाने मला एक शंका आहे. महाभारतात कृष्णाने घेतलेले अनेक निर्णय हे वरवर पाहता अत्यंत वादग्रस्त वाटतात. अनेकदा ते तत्कालीन नीतिमत्तेच्या विरुद्धही वाटतात. पण मग ते निर्णय योग्य होते हे कसं ठरवायचं? त्यासाठी आपल्याला कुरुक्षेत्रावरची परिस्थिती समजून घ्यावी लागेल. बघा, जेव्हा समोरचा शत्रू आधीच नीतिमत्तेचे सर्व नियम मोडून उभा असतो,
तेव्हा केवळ पुस्तकी नियमांवर अडून राहणं म्हणजे स्वतःच्याच अंताला आमंत्रण देण्यासारखं असतं. म्हणजे द्रोणाचार्य किंवा कर्ण यांच्या वधाच्या वेळी घेतलेले निर्णय. अगदी बरोबर. त्यावेळी कृष्णाने जे सल्ले दिले ते वरवर पाहता अधर्मी वाटू शकतात, पण एका अत्यंत अत्याचारी आणि अन्यायी सत्तेचा समूळ नाश करणं आणि समाजाचं रक्षण करणं हा जो व्यापक उद्देश होता, त्यासाठी ते निर्णय आवश्यक होते. म्हणजे मोठ्या भल्यासाठी छोटी तडजोड. हो, धर्माचं रक्षण करण्यासाठी कधीकधी धर्माच्या पारंपरिक व्याख्यानांना मुरड घालावी लागते. हे तत्व युगंधरमध्ये अत्यंत बारकाईने मांडले आहे. थोडक्यात सांगायचं तर केवळ स्वतःची प्रतिमा स्वच्छ राहावी म्हणून चांगुलपणाचा आव आणण्यापेक्षा आवश्यक ती घाण स्वतःच्या हाताला लावून घेण्याची तयारी ठेवणे हे खऱ्या नेतृत्वाचं लक्षण आहे. अगदी अचूक. आणि जर आपण याचा आजच्या मोठ्या आणि व्यापक चित्राशी संबंध जोडला तर आपल्याला आजच्या काळातील एक खूप मोठी शिकवण मिळते. आज आपण माहितीच्या अतिरेकात म्हणजे इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या जगात जगतो आहोत. हो, सगळीकडून आपल्यावर नियमांचा आणि मतांचा भडीमार होत असतो. हो ना, काय बरोबर आणि काय चूक याचे रेडीमेड पॅकेजेस आपल्याला दिले जातात. आणि अशा वेळी आपण अनेकदा त्या रेडीमेड विचारांचे अंधानुकरण करायला लागतो. तिथेच तर गल्लत होते. अशा वेळी डोळे झाकून कोणत्याही गोष्टीचे अंधानुकरण करण्यापेक्षा परिस्थितीनुसार चिकित्सक विचार करणे म्हणजेच क्रिटिकल थिंकिंग करणे किती आवश्यक आहे हे कृष्णाच्या या कृतींतून आपल्याला शिकायला मिळते. म्हणजे सत्य हे नेहमीच एकाच रंगात नसतं. बरोबर. ते परिस्थितीनुसार आपले स्वरूप बदलू शकते, ही समज आपल्याला यातून येते. पण कसं आहे, हे सगळं ऐकायला खूप छान आणि तात्विक वाटत असलं तरी प्रत्यक्ष वाचनाचा अनुभव कसा आहे? कारण 1000 पानांचा ग्रंथ, त्यात पुन्हा तत्वज्ञान, हे एखाद्याला कंटाळवाणं वाटू शकतं. साहित्याची भाषा आणि वाचनाचा अनुभव याबद्दल स्रोत काय सांगतात? हे काही एका बैठकीत किंवा वीकेंडला वाचून संपवणारा हलकं-फुलकं पुस्तक नक्कीच नाहीये. साहित्याच्या दृष्टीने विचार केल्यास युगंधर हे पुस्तक अतिशय समृद्ध आणि उच्च साहित्यिक मराठी भाषेत लिहिलं आहे. त्याची भाषा अतिशय वर्णनात्मक, रूपकांनी भरलेली आणि तत्वज्ञानाची खोली असणारी आहे. यामुळे वाचकाची खऱ्या अर्थाने संयमाची कसोटी लागते. हो, आणि त्यातही ही कादंबरी अतिशय दीर्घ आहे. भाषेच्या दृष्टीने ती खूप सखोल किंवा डेन्स आहे. म्हणजे फास्ट पेस्ड थरारक कादंबऱ्या वाचण्याची सवय असलेल्यांना याचा वेग थोडा संथ वाटू शकतो. आणि ही या पुस्तकाची एक मर्यादा आहे जी आपण नाकारू शकत नाही. काही वाचकांनी ऑनलाईन मंचांवर असंही नोंदवलं आहे की जरी याचे इतर भाषांमध्ये अनुवाद उपलब्ध असले तरी अनुवादात मूळ मराठी भाषेतील ते भावनिक आणि साहित्यिक सौंदर्य कदाचित पूर्णपणे उतरत नाही. म्हणजे मुळातच वाचायला हवं असं तुम्हाला वाटतंय? हो, कारण शिवाजी सावंत यांच्या लेखणीला एक विशिष्ट नाद आणि लय आहे जी अनुवादात पकडणं कठीण जातं. पण एवढ्या मर्यादा असूनही मगाशी तुम्ही म्हणालात तसं गुडरीड सारख्या प्लॅटफॉर्मवर याला 4.3 इतके चांगले रेटिंग आहे. 1000 पानांचं पुस्तक लोक केवळ विकत घेत नाहीत तर ते पूर्ण वाचतात आणि त्याला दादही देतात. याचं रहस्य काय असावं? याचं सर्वात मोठं कारण असं की हे पुस्तक तुम्ही जितक्या वेळा वाचाल प्रत्येक वाचनात तुम्हाला काहीतरी नवीन अर्थ सापडतो. अरेच्चा. हो, त्याची बहुआयामी रचना प्रत्येक वेळी एक नवीन पैलू समोर आणते. शिवाजी सावंत यांचीच मृत्युंजय नावाची जी दुसरी गाजलेली अभिजात कृती आहे ज्यात त्यांनी कर्णाची कथा अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. हो, मृत्युंजय तर खूपच प्रसिद्ध आहे. तर त्या मृत्युंजयच्या तोडीस तोड असं हे पुस्तक मांडलं जातं. मृत्युंजयने जसं कर्णाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं तसंच युगंधर कृष्णाच्या मानवी शोधाचा एक अद्भुत प्रवास घडवतो. तर या सर्वांचा नेमका अर्थ काय? हे पुस्तक कोणी वाचावं? मला वाटतं की जे वाचक केवळ करमणुकीसाठी साहित्य शोधत आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक नाही. नक्कीच नाही. पण ज्यांना खरोखरच साहित्याची बौद्धिक आणि भावनिक खोली अनुभवायची आहे, ज्यांना पात्रांच्या अंतरंगात बुडून जायचं आहे, त्यांच्यासाठी हा एक अनमोल खजिना आहे. मी तो म्हणेन की हे केवळ एक पुस्तक नाहीये, तो एक पूर्ण अनुभव आहे आणि एक अतिशय प्रगल्भ तात्विक प्रवास आहे जो वाचकाला त्याच्या स्वतःच्या आयुष्याकडे, त्याच्या कर्तव्यांकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देतो. म्हणजे पुस्तक वाचून झाल्यावर तुम्ही बदललेले असता. अगदी. जेव्हा तुम्ही हे पुस्तक खाली ठेवता तेव्हा तुम्ही तीच व्यक्ती नसता जी पुस्तक उघडण्यापूर्वी होतात. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण युगंधरने कृष्णाच्या जीवनाला दिलेल्या बहुआयामी दृष्टिकोनापासून ते धर्माच्या गुंतागुंतीपर्यंत अनेक पैलूंचा धांडोळा घेतला. देवाला माणसाच्या पातळीवर आणून त्याची रणनीती, त्याची अगतिकता आणि त्याचं तत्वज्ञान आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. होय. धर्म म्हणजे केवळ पुस्तकीय नियम नाही,
तर परिस्थितीनुसार घेतला जाणारा कठीण निर्णय कसा असू शकतो हे आपण एका जहाजाच्या कॅप्टनच्या उदाहरणावरून पाहिलं. आणि जलद माहिती मिळवण्याच्या आजच्या या युगात अशा सखोल आणि वेळ घेणाऱ्या साहित्याशी जोडलं जाणं का गरजेचं आहे हेही आपण पाहिलं. अगदी खरंय. कारण यामुळे आपल्याला एकाच सत्याच्या अनेक बाजू पाहण्याची सवय लागते. नेतृत्वाचं खरं ओझं काय असतं, एका मोठ्या ध्येयासाठी किती वैयक्तिक त्याग करावा लागतो याची जाणीव होते. गोष्टी फक्त काळ्या किंवा पांढऱ्या अशा दोनच रंगात नसतात, तर त्यात अनेक करड्या छटा असतात हे समजण्याची प्रगल्भता येते. अगदी बरोबर. आणि या सगळ्या चर्चेवरून आणि युगंधरच्या त्या बहुआयामी कथेच्या संरचनेवरून मला चर्चेच्या शेवटी खूप वेगळा आणि विचार करायला वावणारा मुद्दा सुचतो आहे. कोणता मुद्दा? कादंबरीत आपण पाहिलं की कृष्णाचं व्यक्तिमत्व हे त्याच्या आजूबाजूच्या लोकांच्या म्हणजे रुक्मिणी, अर्जुन, द्रौपदी यांच्या दृष्टिकोनातून उलगडतं. प्रत्येकाला तो वेगळा दिसतो. हां, पण क्षणभर विचार करूया, जर एखाद्या सामान्य व्यक्तीचं स्वतःचं जीवन, त्याची कथा केवळ त्याच्या मित्र, त्याचे सहकारी आणि त्याचे विरोधक यांच्या शब्दांतून जगासमोर मांडली गेली तर ते चित्र कसं दिसेल? अरे वा, हा खरोखरच अतिशय सखोल आणि अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. कारण आपण स्वतःच्या नजरेतून स्वतःला जसे पाहत असतो तसे इतरांच्या नजरेतून असूच असे नाही. बरोबर. आपल्या आयुष्याची कथा जर दुसऱ्या कोणी सांगितली तर आपण ज्याला आपले चांगले हेतू मानतो ते इतरांना स्वार्थ वाटू शकतं. हो ना. आपण स्वतःला जसं समजतो त्यापेक्षा तो एक पूर्णपणे वेगळाच माणूस जगासमोर येईल. आणि म्हणूनच सुरुवातीला आपण देव्हाऱ्यातल्या ज्या मूर्तीबद्दल बोललो होतो ती परिपूर्ण मूर्ती आपल्या सर्वांच्या मनात असतेच. पण जेव्हा ती मूर्ती देव्हाऱ्यातून खाली उतरून इतरांच्या नजरेतून स्वतःचा शोध घेऊ लागते तेव्हाच खऱ्या अर्थाने युगंधरसारखा एक सखोल आणि मानवी प्रवास सुरू होतो. याच विचारासोबत आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया.